Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदासन BMS फायनल स्टुडंट. तर आजचा व्हिडिओ जे आहे ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र. मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. तर त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि खरंच तुमच्या प्रतिसादामुळेच मी हे करू शकत आहे मित्रांनो. तर असा सपोर्ट असू द्या कायम, अशी मी आशा बाळगतो आणि आपलं व्हिडिओला चालू करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आगततंत्र, विष, गुण, कर्म, त्यांच्यानंतर ते मद्याचे गुण, ओजाचे गुण आणि विविध पाहिले आपण. त्याच्यानंतर आता मध्यवरून मला एक गोष्ट आठवली की प्रत्येक कॉलनीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता असतो ज्याने नित्य मद्य सेवन केलेलं असते. आता त्याने मद्य सेवन केलेलं असते, परंतु ते दुसऱ्या व्यक्तींना त्रास देत नाही, उलट कॉलनीमधले लोकच त्यांना त्रास देत राहतात. ते आपल्या रम्य जिथं जागा नाही, जिथं जागा असली तिथं ते निवासस्थान करतात आणि तिथं आपलं सिंहासन समजून हे करतात. आणि नंतर समजा कॉलनीतले लोकच उलट त्यांना परेशान करतात. समजा सांस्कृतिक कार्यक्रम असो, देशभक्तीवर गायन असो किंवा DJ असो, ते त्यांचे नृत्य प्रदर्शन तुमच्यासमोर करत राहतात. तर तशा व्यक्तींना त्रास देत जाऊ नका. तसे व्यक्ती सर्व ठिकाणीच आढळतात. तर कृपया तसे त्रास देऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करते. आणि वेळेचे बंधन असल्यामुळे आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आता टॉपिककडे वळवण्यासाठी पहिलं जे आता आपण सगळ्यात पहिले पॉईंट बघणार ते म्हणजे विषवेग. आता विषवेग म्हणजे काय मित्रांनो, चरक, सुश्रुत आणि वाघबाटे यांनी विष जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतात तर ते रसपासून जे आपले धातू आहेत, सर्व धातू, त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लक्षण उत्पन्न करतात. तर ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेलं. आता सुश्रुतांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेलं ते आपण बघूया. तर ते म्हणतात की धातव अंतरेषु या सप्तकाला संपरिकीर्तित तास्वके काम तिक्तक्रम्यम वेगम प्रकुरुते विषम. सुश्रुत कल्पस्थान 440 याच्यातून सांगितलेलं आहे की सुश्रुत म्हणतात आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र असते. आता हे जे सप्तधातू येतं, या सप्तधातू जेव्हा विष प्रवेश करतो शरीरामध्ये तेव्हा हे एका धातूतून दुसऱ्या धातूतून, दुसऱ्या धातूतून तिसऱ्या धातूतून हे विष त्याच्यामध्ये विषवेग करत राहतो. आता याच्यामध्ये जेव्हा समजा हे एका धातूतून दुसऱ्या धातूतून जाते तर तशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 7 कला आहेत. आणि जेव्हा हे समजा विष हे एका धातूतून दुसऱ्या धातूत जातो, याच्यासाठी जो कालावधी लागतो तर त्या धातूनुसार ते जी कला आहे त्याच्यासाठी जे विष जातो त्याच्यामध्ये ते काय करतात मित्रांनो, त्याच्यामध्ये विष उत्पन्न करतात. आता याच्यामध्ये जे सांगलेले की रस, रक्त, मांस, मेद, आता ज्या धातूतून ते विष जाईल त्या अनुषंगाने ते लक्षण उत्पन्न करेल. आणि तशा पद्धतीने रसपासून ओजापर्यंत हे धातू प्रवेश करत राहतात आणि याच्यामध्ये 7 कला उत्पन्न होतात. आणि म्हणूनच सुश्रुत आणि वाघभट यांनी मानव शरीरामध्ये विषांची संख्या, विषवेगांची संख्या ही 7 सांगितलेली आहे. परंतु चरकांनी हे मृत्यूचे कारण असल्यामुळे ही 8वी वेग धरलेले, म्हणून चरक म्हणतात की ते 8वं कारण मृत्यूसाठी. अशा पद्धतीने हे रसपासून रक्तापर्यंत आणि ओजापर्यंत हे विष पसरत राहतात आणि वेगवेगळ्या कलेतून ते कलेमधून जाऊन नंतर विषवेगांची लक्षणे उत्पन्न करतात. आणि ते विषवेगांची लक्षणे उत्पन्न केल्यानंतर ओजाचा नाश होतो आणि ओजाचा नाश झाल्यामुळं ते मृत्यूचे कारण होते. आणि अशा पद्धतीने विषवेगाची लक्षणेही सांगण्याचं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही विषवेगाची लक्षणे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथपर्यंत समजलं सांगितलेले. आता विषवेग अंतर म्हणजे विषांचे अंतर बघायचे आपल्याला. आता आपल्याला बघितलं त्याच्यासाठी सुश्रुतांनी खूप छान प्रकारे श्लोक सांगितले, तर ते बघूया आपण. तर वेग अंतरेन तू कला कालकल्पम भिन्नतिही समीरने अद्यमान तत्तु वेगांतर स्मृतम. वेगांतरेन तू कला कालकल्पम म्हणजे रस, रक्तापासून जे समजा आपल्याला धातू आहेत आणि ते धातूमध्ये जे समजा एका कलेपासून दुसऱ्या कलेमध्ये जे कालावधी लागत आहे, जे समजा त्यांना ट्रान्सफर व्हायला जे कालावधी वेळ लागत आहे त्याला आपण वेग अंतर असे म्हणतो. अशा पद्धतीने सुश्रुतांनी तुमच्यासमोर वेग अंतर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथपर्यंत समजलं का? आता जे समोरचं टॉपिक आहे ते आपण आता जे समोरचं टॉपिक आहे मित्रांनो ते म्हणजे मानवामध्ये विषवेगांची लक्षणे सांगितलेली आहेत. हे मस्ट नो पॉईंट येतं, तर लक्ष देऊन ऐका. आणि हे शक्यतो LQ येण्याची पण शक्यता असते की सामान्य लक्षणं लिहून त्यांची चिकित्सा लिहा मानवामध्ये. तर आता सामान्य आपल्याला माहिती आहे की चरकांनी 8 वेग सांगितलेले आहेत. तर त्या 8 वेगांचे जे लक्षणं आहेत
प्रत्येक धातूंनी जे समजा दूषित होतात, प्रत्येक धातूमुळे जे दूषित उत्पन्न होते आणि त्यामुळे जे लक्षणं उत्पन्न होतात त्यांची ते आपल्याला लक्षणं सांगितलेली आहेत. आता त्यांची लक्षणं सांगून नंतर त्यांची चिकित्सा सांगितलेली आहे. तर आपल्याला आता त्यांची लक्षणं बघायची आहेत. तर आता सुश्रुत आणि वाग्भटांनी 7 वेग मांडलेले आहेत, परंतु चरकांनी हे 8वा वेग मृत्यू मानलेला आहे. म्हणून आपल्याला 8 वेगांची लक्षणे बघायची. आता त्या 8 वेगांची हे मानवामध्ये झाली. पशुमध्ये 4 वेग मानलेले आहेत आणि पक्षीमध्ये फक्त 3 वेग मानलेले. म्हणजे 3ऱ्या वेगामध्ये पक्षीचा मृत्यू होतो, पशुमध्ये 4थ्या वेगामध्ये मृत्यू होतो आणि मानवामध्ये हे 8व्या वेगामध्ये मृत्यू होतो. तर आपण आता या चरकांनी आपल्याला चरक, वाग्भट आणि सुश्रुतांनी डिफरंट समजा मतानुसार आपल्याला त्यांनी वेगांचे लक्षणं सांगितले. तर आपल्याला सिलेबसमध्ये चरक बघायचे. तर आता चरक जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये चरकांनी आपल्याला जे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेले ते आपण बघूया. तर पहिले लाईन असं सांगते की तृष्णा मोहदंत हर्ष प्रसेक वमतु क्लम भवंत आदे वेग रस प्रदोषक आसुरुक प्रदोषात द्वितीय तू. आता पहिला वेग जे की रस धातूमुळे होतो आणि रसदुष्टी लक्षणं जे सांगितले ते म्हणजे काय की प्रथम तृष्णा होते, मोह होतो, नंतर दंत होते, हर्ष, प्रसेक, वमतू उत्पन्न होतो. असे विविध प्रकारचे हे लक्षणं रसधातू दुष्ट झाल्यामुळे बघण्यात. आता नंतर त्यांनी दुसऱ्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की द्वितीयम तू वैवर्ण्य भ्रम वेपतू मूर्छा जृंभा अंग चिमचिमायत तमक. म्हणजे दुसऱ्या वेगामध्ये हे रक्तधातू दूषित होते आणि ते रक्तधातू दूषित झाल्यामुळे तिथं आपल्याला कोणते कोणते लक्षणं दिसतात. तर वैवर्ण्य उत्पन्न होतो, भ्रम म्हणजे चक्कर येते, त्याच्यानंतर जृंभा येते, त्याच्यानंतर मूर्छा येते, त्याच्यानंतर आपल्याला त्यासोबतच छद्रीसुद्धा येते आणि नंतर त्यासोबतच आपल्याला चिमचिमायन, तिथं आपल्याला चिमचिमायनसुद्धा लक्षणं दिसतात. तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या वेगाचे लक्षण सांगितले. नंतर 3ऱ्या वेगामध्ये काय म्हणतात की ते म्हणतात दुष्ट पिशितात तृतीय मंडल कंडू श्वतू कोठ. म्हणजे 3रं वेग हे मांस धातू दुष्ट झाल्यामुळे होतं. आता जिथे जिथे मांस धातू दुष्ट होतो तिथं ते खाज उत्पन्न होणे किंवा तिथं कोट उत्पन्न होणे, शूल शोथ उत्पन्न होणे, त्याच्यासोबतच तिथं मंडल आकृती प्रकारचे शोथ उत्पन्न होतात. अशा पद्धतीने हे 3ऱ्या वेगाचे लक्षण सांगितले. आता त्याच्या समोर जे येते ते म्हणजे 4थ्या वेगाचे लक्षण सांगितले की वाता आदी जाश्च चतुर्थे दाह सर्दी गशूल मूर्छा आद्य. म्हणजे वात आदी दोष म्हणजे 4थ्या वेगामध्ये त्यांनी सांगितले की वात पित्त कफ जे दोष उत्पन्न होतात त्या दोषामुळे जे लक्षणं सांगितलेले ते म्हणजे तिथं पहिलं येते ते म्हणजे दाह उत्पन्न होते, छद्री उत्पन्न होते, शूल उत्पन्न होते, अंगद, त्याच्यानंतर मूर्छा आद्य जे वेगवेगळे लक्षणं येतात ते उत्पन्न होतात. अशा पद्धतीने हे 4थ्या वेगाचे लक्षणं सांगितली. आता त्याच्या पुढे येते ते म्हणजे 5वा वेग की नील आदींना तमस्श्च दर्शनम पंचमे वेगे. 5व्या वेगामध्ये काय होतं मित्रांनो की तमचे समजा जे कार्य असतात जे आपल्याला डोळ्याने चक्षुने बघतो आपण तर ते कार्य ते हळूहळू कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं नील आकाराचे आपल्याला दिसायला लागते, चक्कर यायला लागते, म्हणजे सगळं अंधार होण्याचं लक्षणं सांगितलेली आहे. आता नंतर जे 6वं लक्षण आहे ते म्हणजे बघूया ते म्हणजे षष्ठी हिक्का भंग. म्हणजे 6व्यामध्ये हिक्काची मृत्यूसूचक हिक्का लक्षणे दिसतात. 7व्या वेगामध्ये त्यांनी सांगितलेले की स्कंदस्य तू सप्तमी. म्हणजे 7व्या वेगामध्ये हे जे शोल्डर आहे आपलं ते स्कंद जखडल्याप्रमाणे किंवा ते लटकल्याप्रमाणे वाटते आणि ते लक्षणे दिसतात. नंतर 8व्या वेगामध्ये अष्टमे तू मरणम. म्हणजे 8व्या वेगाने मृत्यू होतो. अशा पद्धतीने हे मानवामध्ये विषयांचे वेग हे चरकांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. त्याच्या समोरचं जे टॉपिक आहे आता त्यानंतर चरकांनी आपल्याला पशुमध्ये विषाचे वेग सांगितले. आता पशुमध्ये वेग जर बघितले मित्रांनो तर चरकांनी हे 4 वेग सांगितलेले. तर त्या 4 वेगामध्ये कोणते कोणते स्टेजेसमध्ये आपल्याला लक्षणं बघायचे तर ते बघूया. तर त्यांनी श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते म्हणतात सिद्ध आद्य भ्रमतिश्च चतुष्पदो वेपते. प्रथम वेगामध्ये ते काय होतं तिथं वेदना निर्माण होणं, भ्रम उत्पन्न होते म्हणजे चक्कर येते. द्वितीय वेगामध्ये ते म्हणतात की ततशून्यम म्हणजे ते कापायला लागतात, ततशून्यम. 3ऱ्या वेगामध्ये म्हणतात की मंद आहारो म्रियते. मंद आहारो म्रियते म्हणजे आहारामध्ये निष्क्रियता आणि आहारामध्ये अरुची उत्पन्न होणे. 4थ्या वेगामध्ये ते म्हणतात की श्वासेन ही चतुर्थ वेग येतो. श्वासेन ही चतुर्थ वेगी म्हणजे आपल्या 4थ्या वेगामध्ये त्यांना श्वासासाठी तकलीफ होते आणि मृत्यू पावते. अशा पद्धतीने हे पशुमध्ये सांगितलेले प्रयत्न. तर
आता समोर जे आहे ते म्हणजे पक्षीमध्ये विषवेगाची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षीमध्ये चरकांनी 3 वेग सांगितलेले, तर ते 3 वेग कोणते कोणते ते आपण श्लोकातून बघूया. तर ते श्लोकात म्हणतात की घ्यायती विहग प्रथमे वेगे प्रभा अम्यते द्वितीयतु. घ्यायती विहग म्हणजे प्रथम वेगामध्ये पक्षीमध्ये उद्विग्न होतात. पक्षीमध्ये काय होतात? उद्विग्न होतात. आणि द्वितीय वेगामध्ये ते म्हणतात प्रभा अम्यते द्वितीयतु म्हणजे द्वितीय वेगामध्ये त्यांना चक्कर येतात, जास्त प्रमाणामध्ये चक्कर येतात. तिसऱ्या वेगात ते म्हणतात स्त्रस्त अंगश्च तृतीय विषवेगे याती पंचत्वम म्हणजे तिसऱ्या वेगामध्ये सर्व अंग हे ढिले पडून नंतर पंचत्वामध्ये ते विलीन होतात. अशा पद्धतीने नंतर त्यांचा मृत्यू होतो. अशा पद्धतीने हे पक्षीमध्ये विषांची वेग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता समोर जे आहे ते म्हणजे विषवेगानुसार चिकित्सा सांगितलेली मित्रांनो. आता विषवेगानुसार लक्षणे आणि त्यांची चिकित्सा हे असं एलओक्यू पण येऊ शकते, त्याच्यामुळे हे मस्ट नो पॉईंट हे काळजीपूर्वक लक्षात देऊन ऐका. तर आता त्यांनी चरकांनी याचा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकामध्ये याचा श्लोक आहे. ज्यांना श्लोक होते त्यांनी श्लोक करायचं, नाहीतर मग त्यांनी हे विषवेगानुसार चिकित्सेचे त्यांचे चिकित्सेचे जे म्हणजे पॉईंट्स आहेत ते पॉईंटनुसार ते लक्षात ठेवायचे. तर आता याच्या प्रथम जे सांगितलेले आपले 7 वेगानुसार त्यांनी चिकित्सा केलेली आहे. तर ते प्रथम वेगामध्ये चरक म्हणतात की जर समजा विष हे त्वक आणि मांसापर्यंत असेल तर 10 कर्म करायचा. जर समजा रक्तापर्यंत जर गेलं तर रक्तमोक्षण करायचं. आणि द्वितीय वेगामध्ये ते म्हणतात की हृदयाचे रक्षण करायचं. मध, गोमय, त्याच्यानंतर इक्षुरस यांच्यासोबत किंवा बकऱ्याचे रक्त किंवा मांस, त्याच्यानंतर किंवा मज्जा, गैरिक, गोमय रस यांचं कावळ्याला शिजवून त्यांचं रस प्राशन करायचं. अशा पद्धतीने ही द्वितीय वेगाची चिकित्सा सांगितलेली आहे. तृतीय वेगामध्ये ते म्हणतात की मध आणि जलासह क्षार आगद यांचा उपयोग करायचा. चतुर्थ वेगामध्ये त्यांनी सांगितलेले की श्रोतज्ञ किंवा लेखज्ञ चिकित्सा करायची. मध आणि जलासह त्यांचं प्राशन करायचं. पंचम वेगामध्ये त्यांनी सांगितलेले की काकांड हे बघा काकतिंदुक किंवा अंडे त्यांचं शिरीषपत्रासोबत सोरस बनवायचं आणि नंतर त्यांचे आश्वतन किंवा अंजन किंवा नस्य हे प्राशन करायचं. त्याच्यानंतर ते म्हणतात की षष्टम वेग. आता षष्टम वेगामध्ये संध्या स्थापन करणारे द्रव्य, त्यासोबतच त्यांच्यामध्ये गोपित्त किंवा रजनी, पिपळी, मरीच हे जे द्रव्य आहेत त्यांचे जलासह प्राशन करायचं. 7व्या वेगामध्ये ते म्हणतात की जर समजा स्थावर विष जर शरीरामध्ये पसरलेलं असेल तर त्याचं जांगम विषाणूचं चिकित्सा करायची, म्हणजे त्यांच्या सर्पदंशाच्या सोबत चिकित्सा करायची. जर समजा जांगम विष हे शरीरामध्ये प्रवेश केलेला असेल तर त्याची स्थावर विषपान करायचं. अशा पद्धतीने हे 7 वेग आहेत. तर ते पुन्हा बघूया. ते म्हणतात की प्रथम वेगामध्ये विष हे समजा त्वक किंवा मांसापर्यंत जर असेल तर काय करायचं? 10 कर्म करायचं. पण जर समजा रक्तापर्यंत जर गेलं तर रक्तमोक्षण करायचं. आता द्वितीय वेगामध्ये चरक म्हणतात की समजा हृदयाचे रक्षण करायचे. मध, गोघृत, मज्जा, गैरिक किंवा गोमय रस किंवा इक्षुरस, इक्षु म्हणजे ऊसाचा रस, आणि कावळ्याला शिजवून त्याचा रस करायचा, हे करायचे. किंवा बकऱ्याचे रक्त, राख, माती यांचे प्राशन करायचं. अशा पद्धतीने ही द्वितीय वेगामध्ये चिकित्सा सांगितलेली. तृतीय वेगामध्ये ते म्हणतात की शोथज्ञ किंवा लेखज्ञ चिकित्सा करायची. कशानं करायची? मध किंवा जलासह क्षार आगद यांचा उपयोग करायचा. कशाचा उपयोग करायचा? क्षार आणि आगद यांचा उपयोग करायचा. चतुर्थ वेगामध्ये चरक म्हणतात की गोमय रस, कपित्त रस, घृत व मधासह त्यांचं प्राशन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये म्हणतात पंचम वेग. आता 5व्या वेगामध्ये ते म्हणतात की काकांड, याच्यामध्ये महानिंब किंवा अंडे किंवा काकतिंदुक या तिघापैकी आणि शिरीषपत्र यांचा स्वरस बनवायचा आणि नंतर ते आश्वतन, नस्य आणि अंजन याच्यामध्ये उपयोग करायचा. नंतर ते नेक्स्ट वेगामध्ये म्हणजे षष्टम वेग. आता षष्टम वेगामध्ये चरक म्हणतात की संध्यास्थापन द्रव्य, गोपित्त, रजनी, पिपली, मंजिष्ठा आणि मरीच यांचा जलासह प्राशन करायचं. अशा पद्धतीने हे 6व्या वेगामध्ये सांगितलं. आणि नंतर जे शेवटी आहे ते म्हणजे सप्तम वेग. सप्तम वेगामध्ये चरक म्हणतात की जर समजा स्थावर विष असेल तर त्याचे काय करायचं? जांगम विषाने उपयोग करायचं, म्हणजे सर्पदंश. आणि जर समजा जांगम विषासाठी शरीरामध्ये पसरलेला असेल तर त्याची चिकित्सा म्हणून स्थावर विषपान करायचं. अशा पद्धतीने हे 7 वेगांची चरकांनी तुमच्यासमोर चिकित्सा सांगितलेली मित्रांनो. आय होप की तुम्हाला हे समजले असेल. आता त्यासमोर इन्सेशनने आपल्याला विषवर्धक भाव आणि विष संकट हे पॉईंट्स दिलेले आहेत.
तर ते बघूया. आता जे हे विषवर्धक भाव येतं हे आपल्याला वाग्भटांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा खूप छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे. तर ते बघूया. ते म्हणतात की क्षवतु तृष्णा धर्म दौर्बल्य क्रोध शोक भय श्रम. म्हणजे क्षवतु तृष्णा शोक, त्याच्यानंतर त्यासोबतच काय की शोक झालेला असेल, भय झालेला असेल, श्रम झालेला असेल. त्याच्यानंतर ते दुसऱ्या श्लोकातून सांगतात की अजीर्ण वरचोदकता पित्त मारुत वृद्धिपी. अजीर्ण म्हणजे अजीर्ण असलेले, वरचोदक्त म्हणजे अतिसार झालेले, त्याच्यानंतर पित्त वाढलेले, वायूची वृद्धी झालेली. तिसऱ्या श्लोकातून ते सांगतात की तिल पुष्पम फल घ्राणभू बाष्प घन गर्जिते. तिल पुष्प म्हणजे मदन फळ यांच्या वासाने घाणभ्र म्हणजे काय की घ्राणभू म्हणजे पृथ्वीतून ते समजा बाष्प निघालेले असतात आणि घन गर्जिते म्हणजे काय की ढगांचे गडगडाट. आणि नंतरचे श्लोक सांगतात की हस्ती मुशिक आदी वाद्यांनी स्वने निर्विष संकट. हस्ती म्हणजे हत्ती, उंदीर यांचे जे वेगवेगळे वाद्यांचे जे आवाज आहेत यांचे पूर्वेकडून येणारा वारा, त्यासोबतच कमळ पुष्पापासून घेतलेले वास, या सर्व कारणामुळे विषाची वृद्धी होते असं या वाग्भटांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही विषवर्धक भाव होते. आता यानंतर येते ते म्हणजे विषसंकट. आता विषसंकट हे पण वाग्भटांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते ऐकूया. तर ते म्हणतात की विष प्रकृती कालमंदू दोष दुष्य आदी संगमे. विष प्रकृती म्हणजे पित्त प्रकृती असलेली. विषकाल. आता विषकाल म्हणजे काय की ग्रीष्म किंवा वर्ष ऋतू. विषकाल दुष्य दिस्य संगमे. दुष्य याच्यामध्ये काय राहणार की रक्त राहणार. आता यांचे जेव्हा संगम होते म्हणजे यांचं जेव्हा एकत्र होते तेव्हा विषसंकट मुदिष्टम शतसे को अन्न जिरवते. यांचे जेव्हा म्हणजे एकत्र येतात तेव्हा त्यांचे विषसंकट उत्पन्न होतो आणि या विषसंकटामध्ये 100पैकी एकच व्यक्ती हे जिवंत राहू शकतो, म्हणजे बाकीचे सर्व मृत्यू पावू शकतात. असा यांनी विषसंकट म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता समोर आहे ते म्हणजे NCISMने आपल्याला विषपित्त आणि विषमुक्त लक्षण सांगितलेले आहेत. आता विषपित्त म्हणजे काय की शरीरामध्ये विषांचे कसे प्रकारे म्हणजे प्रवेश होते ते सांगितलेले की विषपित्तम. आता हे जे याचा श्लोक हे वाग्भटांनी सांगितलेले तर ते काय म्हणतात ते बघूया. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की विष ही देहम संप्राय प्राग दूषयती शोणितम कपपित्त अनिल अश्वानु समदोषम सहाशयान ततो हृदयम आस्ताय देह उच्छेदाय कल्पते. वाग्भट म्हणतात की विष हे जेव्हा देह म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा ते प्रथम रक्ताला दूषित करतो, मग नंतर हे रक्त कफ पित्त आणि वातादी दोषांना दूषित करतात. मग नंतर हे वातादी दोष दूषित झाल्यानंतर सर्व एकाच वेळी आशयामध्ये विष उत्पन्न करतात आणि दूषित करतात. मग नंतर हे सर्व हृदयामध्ये प्रवेश करतात आणि मृत्यू होते. अशा पद्धतीने हे विषाचे जे पित्त लक्षणं आहेत ते वाग्भटांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? आता समोर जर बघितलं तर येतं विषमुक्त लक्षणे. आता विषमुक्त लक्षणे हे पण वाग्भटांनी सांगितलेले. तर ते श्लोकातून काय सांगतात ते बघूया. तर प्रशांत दोषम प्रकृतिस्थ धातू महारकम सममूत्र विटकम प्रसन्न वर्ण इंद्रियम चित्तचेष्टम वैद्य गच्छद विषम मनुष्यम. प्रशांत दोषम म्हणजे सर्व धातू जे आहेत दोष धातू मल हे स्वास्थ्य असले पाहिजे. त्याच्यानंतर मूत्र विटकम म्हणजे काय हे मूत्र म्हणजे जे आधारणे वेग आहेत ते वेळोवेळी व्हायला पाहिजे. त्यासोबतच वर्ण इंद्रिय यांचे चित्त यांचे जे चेष्टा आहेत ते प्रसन्न असलेले पाहिजे. असे जर लक्षण असतील तर ते विषांच्या मुक्त झालेले आहेत, म्हणजे विषापासून ते मुक्त झालेले आहेत. तर तशा पद्धतीनं हे वाग्भटांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हे सर्व जे आजचे आयुर्वेदिक पार्ट्स होते कन्सेप्ट्स ऑफ अगतंत्रमधले इथं संपलेले आहेत. आता जे राहिलेलं आहे ते म्हणजे मॉडर्नचा पार्ट पॉयझन आणि इट्स रूट, त्याच्यानंतर मोड ऑफ ॲक्शन ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इथपर्यंत व्हिडिओ जर आवडलास मित्रांनो नक्कीच लाईक करा. तुमचा प्रतिसाद खूप येत आहे मित्रांनो आणि त्यासाठी मी खूपच प्रसन्न आहे आणि थँक्यू व्यक्त इच्छित करतो. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये मी सर्व जे आयुर्वेदिक पार्ट राहिले होते ते सर्व कवर केले आहेत. आता व्हिडिओ शक्यतो तुम्ही 1080मध्येच बघत जा यूट्यूबवर, कारण की जर समजा तुम्ही 360मध्ये जर बघत असाल तर हे बोर्डवरचं क्लिअर दिसत नाही. त्यामुळं 1080मध्येच बघत जा, कारण की मोस्टली सगळ्याजवळचं 5G कनेक्शन्स आहेत आणि तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना कळवा
की आपल्या चॅनलबद्दल सांगा. थँक्यू व्हेरी मच.